नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीची जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याबाबतचा अपडेट घेणार आहोत, ज्यामध्ये 5208 जागांसाठी या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही प्रयत्न करू शकता। ज्यासाठी पात्रता कोणती पदवी असेल तुम्ही एलिजिबल अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला 48,480 ते 85,920, ज्यामध्ये बेसिक पेज तुमचा 48,480 रुपये राहणार आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या भरतीबाबतची पाहणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे, जसे की सांगितल्याप्रमाणे भरपूर जागा आहेत। 5000 प्लस जागांसाठी रिक्रुटमेंट एकाच जाहिरातीमार्फत होत आहे, ज्यामध्ये पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल अर्ज या ठिकाणी करण्यासाठी। यासाठी परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्येच तुम्हाला मिळत आहे। विविध ठिकाणी ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं। अर्जदार मेल फिमेल दोन्ही कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। या व्यतिरिक्त जे तुम्हाला पे स्केल आहे, वेतन मॅट्रिक नुसार तुम्हाला या ठिकाणी पे स्केल नुसार तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे। यामध्ये 48,480, 85,920 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे IBPS मार्फत। IBPS ही एक रेप्युटेड संस्था आहे, ज्यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये जे पोस्ट भरली जाणार आहे, पद भरलं जाणार आहे, हे ज्या काही बँका आहेत ऑल ओव्हर इंडिया त्यामधल्या प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। ज्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 48,480 ते 85,920 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सो ज्या बँका आहेत त्या कोणकोणत्या आहेत त्याबाबतची आपण माहिती घेणार आहोत। मात्र नोटिफिकेशन कोणते आहे बघा, तर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस ही IBPS मार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या ज्या काही विविध बँका आहेत त्यासाठी ही रुजू केली जाईल किंवा घेतली जाईल। ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ प्रोबेशनरी ऑफिसर्स किंवा मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये प्री अँड मेन एक्झामिनेशन साठी सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत आणि टोटल व्हॅकन्सीज कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूया। तुम्ही बघू शकता इंडिकेटिव्ह इन्फॉर्मेशन त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे, ज्यामध्ये बँक ऑफ बडोदा आहे, याच्या टोटल 1000 जागा आहेत। बँक ऑफ इंडियाच्या 700 जागा आहेत। बँक ऑफ महाराष्ट्र 1000, कॅनरा बँक 1000, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 500, इंडियन बँकच्या सध्या अवेलेबल नाहीत, प्रॉब्ली दरम्यानच्या काळामध्ये अवेलेबल होतील। इंडियन ओव्हरसीज बँक 450, पंजाब नॅशनल बँक 200, पंजाब अँड सिंध बँक 358, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाच्या सध्या अवेलेबल नाही आहेत। 5208 सध्या जागा रिक्रुटमेंट मार्फत या ठिकाणी भरल्या जातील, ज्यामध्ये प्रॉब्ली आणखीनही वाढ त्या ठिकाणी होऊ शकते। तुम्ही कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते पाहू शकता। अर्थात तुम्हाला कॉमन मध्येच अप्लाय करायचं असल्यामुळे 5208 जागा कन्सिडर करून तुम्ही URच्या ओपनच्या जागा त्या ठिकाणी तुम्हाला जर हव्या असतील ओपन साठी बघू शकता। EWS ला, OBC ला, ST आणि SC साठी सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत। यापैकी हँडिकॅप साठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी राईट साईडला पाहता येतील। सो या बेसिसवर तुम्ही पाहून त्या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे बघा, यासाठी लागणारं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, फार महत्त्वाचं आहे। एक डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, थोडक्यात कोणतीही पदवी असेल कोणत्या विषयामध्ये तर तुम्ही एलिजिबल अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी या ठिकाणी कोणतंच मागितलेलं नाही आहे। जे काय रिस्पेक्टेड किंवा अप्रूव्ड युनिव्हर्सिटी आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यामधून तुमचं क्वालिफिकेशन कंप्लीट असणे आवश्यक आहे 21/7/2025 रोजी। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी जर तुमचं क्वालिफिकेशन असेल, अर्थात मोस्ट कॅन्डिडेट्स या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। पुढे बघा, यासाठी एज लिमिट काय राहील तर 20 ते 30 वर्ष एज लिमिट राहणार आहे। अर्थात हे जे एज लिमिट आहे ते या ठिकाणी ओपन साठी आहे। जन्म तुमचा आहे 2/7/95 ते 1/7/2005 दरम्यानचा असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन कमिशन ऑफिसर्सना 5 वर्ष मिळत आहे। सो या बेसिसवर 1/7/2025 रोजी तुम्ही तुमचं एज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन कशा प्रकारे असणार आहे तर पहिला प्री एक्झाम होईल, ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी विचारण्यात येईल। यानंतर तुमची मेन्स एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस याबाबतचे क्वेश्चन्स, इंग्लिश लँग्वेज बाबतचे क्वेश्चन, डेटा अनालिसिस, इंटरप्रिटेशन आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असे टोटल तुमची ही एक्झाम या ठिकाणी राहणार आहे। यानंतर तुमचा इंटरव्ह्यू येईल आणि मेन एक्झामिनेशन मधले मार्क प्लस इंटरव्ह्यू मार्फत तुमचं त्या ठिकाणी प्रॉब्ली फायनल सिलेक्शन होऊ शकतं, ज्याबाबत तुम्ही अधिक माहिती नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। आता यासाठी अप्लाय केल्यानंतर तुमचं एक्झाम सेंटर्स तुम्ही बघू शकता, तर भरपूर एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत मित्रांनो। तुम्ही बघू शकता प्री एक्झाम सेंटर्स मध्ये अकोला
असेल अमरावती, अहिल्यानगर, अहमदनगर, त्यानंतर भंडारा, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर ही एक्झाम सेंटर त्यांनी दिलेली आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. मेन एक्झामिनेशन सेंटर्स अमरावती, अहिल्यानगर, त्यानंतर भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR रिजन, नागपूर, नांदेड आणि पुणे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर सिलेक्ट करून त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. आता यासाठी एक्झामिनेशन फी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. तर 175 रुपये फॉर्म फी राहील SC ST हँडिकॅप कॅन्डिडेट्सला. तर 850 रुपये फॉर्म फी इतर सर्व कॅन्डिडेट्सला या ठिकाणी भरायची आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. यासाठी प्रोसिजर बघा. ऑनलाईन अप्लाय करण्याची IBPHच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. त्या ठिकाणी तुम्ही CRP POMT या पोस्टसाठी त्या ठिकाणी क्लिक करून अर्ज करू शकाल. यासाठी 1/7/2025 पासून 21/7/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर प्री एक्झाम ही तुमची ऑगस्ट 2025 मध्ये होईल. मेन्स एक्झाम ऑक्टोबर 2025 मध्ये होईल. पर्सनॅलिटी टेस्ट ही नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये होईल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही जानेवारी-फेब्रुवारी 2025 पर्यंत तुम्हाला मिळेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. सो या बेसिसवर तुम्ही मित्रांनो त्या ठिकाणी बघू शकता, या प्रोसेस फॉलो करू शकता आणि जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज नक्की करू शकाल. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशा प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.